झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये आता खड्ड्यांची समस्या नाहीये, मुंबईत आरोग्याची समस्या नाहीये, मुंबईत वाहतूक आणि पाण्याची समस्या नाहीये। मुंबईत आता केवळ एकच समस्या उरली आहे, ती म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेसला कोणाचं नाव द्यायचं याची, आणि यावरूनच राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वे असो की अगदी आता उभारण्यात आलेला ईस्टर्न फ्रीवे, कोणताही चांगला मोठा प्रकल्प वा रस्ता राज्यात उभा राहिला की त्याला नाव काय द्यावं यावरून वाद रंगताना दिसतो। हा प्रकल्प रेंगाळत असताना त्याची दखलही न घेणारे नेते आणि राजकीय पक्ष मग हिरिरीनं या वादात सहभागी होतात। ईस्टर्न फ्रीवेच्या बाबतीतही हेच घडतंय। ईस्टर्न फ्रीवेचं उद्घाटन होण्यापूर्वीच या फ्रीवेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती। रेस्कोर्सच्या जागेवरून आणि शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा मुद्दा गाजत असतानाच राजकीय कुरघोडी करत मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी ईस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची मागणी केली आणि नव्या वादाला जन्म दिला। मी जसं बाबासाहेबांचा अनुयायी आहे तसं मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा भक्त आहे आणि त्यामुळे मी ही मागणी केली। मला काही चुकीची वाटत नाही, याच्यात कृपया राजकारण करू नका आणि बाळासाहेबांचं नाव दिलं तर त्याचा खऱ्या अर्थाने सन्मान केल्यासारखं वाटेल असं मला वाटतं। शिवसेना आणि आरपीआयची कोंडी करण्याची मनसेची ही खेळी असल्याची चर्चाही मग रंगली। मनसेच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया आल्या नसत्या तरच नवल। आरपीआयचे कार्यकर्ते या मागणीनंतर रस्त्यावर उतरले, तर काँग्रेस राष्ट्रवादीनं मनसेच्या या कुरघोडीवर टीकास्त्र सोडलं। ईस्टर्न फ्रीवे को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का नाम दिया जाए, इस तरह की मांग 1 जून 2013 को हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से सरकार से की थी। कल मनसे ने बाला साहब का नाम दिया जाए इस तरह की मांग रख के एक नया विवाद पैदा करने का प्रयास किया है। हम उनसे अपील करते हैं कि इस नामकरण को लेकर वो विवाद ना खड़ा करें। जो उन्होंने अभी नई मांग रखी है बाला साहब ठाकरे के नाम देने की, उसको तुरंत वापस ले, वरना आंबेडकरी जनता उनको सबक सिखाएगी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही, ते महाराष्ट्र नावनिर्माण सेना आहे। म्हणजे आतापर्यंत त्यांनी नावं ठेवण्याचं काम केलं, आता ते नाव कुठे देण्याच्या संदर्भामध्ये विचार करतायत। परंतु ह्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक मागण्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत। रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी देखील मागणी केली, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं। नवाब मलिक किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने देखील केलेली आहे। तर शासन त्या दृष्टिकोनातून समग्र विचार करून निर्णय घेईल। बाळासाहेब आणि बाबासाहेब ही ज्यांच्या राजकारणाची मूळ प्रेरणा आहेत, ते मात्र या वादापासून लांब राहिले आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी तर असा वाद घालणाऱ्यांनाच फटकारलंय। या मागणीच्या पाठीमागे भावनापेक्षा मताचं राजकारण मोठं आहे एवढं मी त्या ठिकाणी मानतोय। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हे जे नाव आहे ते कायम राहावं असं माझं स्वतःचं मत त्याच्यामध्ये आहे। नामकरण आणि नामांतराचा हा वाद गेल्या कित्येक दशकापासून राज्याच्या मानगुटीवर बसलाय। प्रत्यक्ष विकासाऐवजी नामकरण आणि नामांतराचं हत्यार उपसायचं आणि त्या भावनिकतेवर मतांचं राजकारण करायचं, ही जुनी खोड महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना लागली आहे। विशेष म्हणजे नामांतरासारख्या भावनिक विषयांना विरोध करणाऱ्या आणि इतरांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचं दाखवणाऱ्या मनसेनं या वादात उडी घेतल्यानं हा मुद्दा निवडणुकीचा होणार का अशी शक्यता आता रंगतेय। पण या सगळ्यातही नाव कुणाचंही दिलं तरी या फ्रीवेवरून होणारा प्रवास सुखकर असावा एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।